7 तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई राजेंद्र नागवडे यांच्या प्रचाराचा नारळ फुटत असताना त्या दिवशी मी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून माझं मनोगत व्यक्त केलं. तत्पूर्वी आपण पाहिले की खासदार निलेश लंकेंना खासदार करताना त्यांच्या प्रचारात आम्ही आग्रही अशी भूमिका घेतली. त्याचं कारण होतं महाविकास आघाडीबरोबर जायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विरोध करायचा. विकास कामांमध्ये त्यांनी जनतेच्या भावना समजून घेतल्या नाही आणि श्रीगोंदा तालुक्यातील समस्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम, पाणी प्रश्न असेल याच्यावर त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. 548 हायवेच्या कामामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात साईड गटार आणि फुटपाथ नाही, लिंडी नाल्याचा पूल नाही, सरस्वती नदीवर वॉकर ब्रिज नाही, ह्या गोष्टींच्या विरोधात मी खासदारांच्या विरोधात आंदोलन केलं होतं. कोळगावच्या जवळ तिथं मृत व्हायचे लोक ॲक्सिडेंटमध्ये, तिथं जाऊन त्या ठिकाणी मी आंदोलन केलं आणि तो रस्ता करायला लावला मी भारतीय जनता पार्टीत असताना. आणि त्यानंतर माझे व्यक्तिगत मतभेद त्यांच्याबरोबर विकास कामांच्या संदर्भातले श्रीगोंदा शहरातल्या नागरी समस्यावरून झाले, नगरसेवकांशी झाले. आणि मग ही भूमिका घेत असताना आम्ही महाविकास आघाडीकडे त्या ठिकाणी गेलो आणि खासदार लंकेंचा प्रचार केला, हे आपण पाहिले. त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अनुराधाताई पुढे आले आणि लोक म्हणतात की अचानक हे मतदारसंघ सुटला आणि या ठिकाणी नाविन्याने शिवसेनेकडे मतदारसंघ गेला. नगर दक्षिणेमध्ये कुठला तरी मतदारसंघ त्या ठिकाणी शिवसेनेकडे जाणार होता, परंतु इथं 1.5 वर्षापासून साजन पाचपुते इथं त्या उमेदवारीच्या तयारीत होते, हे आपण सर्वांनी पाहिलंय. हा मतदारसंघ अचानक शिवसेनेकडे गेला, हे जो विरोधकांकडून आरोप केला जातो हा धादांत खोटा आहे. सगळ्यांना माहिती, सगळ्या पदाधिकाऱ्यांना, राजकीय लोकांना मी सुद्धा वारंवार सांगितलं की इथं हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार आहे आणि घेतला जाणार आहे साजन पाचपुते यांच्याकडून. मी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षामध्ये त्यावेळेस प्रवेश केला होता शेवगावमध्ये. त्याचं कारण असं, मी ज्या पक्षात प्रचार करतो त्या पक्षात प्रवेश करतो. कालही मी 7 तारखेला त्या ठिकाणी तीच भूमिका घेतली. कारण तुम्ही कोण असा जर जनतेने प्रश्न विचारला तर मी यांचा प्रचारक, मी ह्या पक्षाचा पदाधिकारी, कार्यकर्ता अशी भूमिका असल्यामुळं मी कधी व्यक्तिगत लाभापोटी कधीही पक्षांतर केलेलं नाही. समाजकारणाच्या माध्यमातून, राजकारणाच्या माध्यमातून समाजाचा विकास व्हावा आणि नागरी समस्या सुटाव्यात. आपण पाहतोय की सर्वदूर प्रश्न तसेच राहिलेले आहेत, रस्त्याचे खड्डे तसेच राहिले. एवढा विकास निधीचा गवगवा केला परंतु हजारो कोटी टक्केवारी खाण्यासाठी आणले गेले असा माझा आरोप आहे. त्याचं कारण असे, तुम्ही जर इथून पारगाव फाटा ते बेलोंडी फाटा गेले तर तो 6 महिन्यापूर्वी केलेला रस्ता उचकटून गेलेला आहे. तुम्ही जर हिरडगाव फाट्यावरून टाकळे कडेवळीला जर गेले, तिथून खाली गेले तर तुम्हाला दिसेल की रस्ता 6 महिन्यात उचकटलाय. त्यांनी जे पत्रक वाटून, आदरणीय माझे आमदार बबनदादांच्या नावाने पत्रक वाटलं, त्यांनी जेवढ्या रस्त्याचा उल्लेख केलाय त्या सगळ्या रस्त्यांची माझं या माध्यमातून चॅलेंज आहे उमेदवारांना, बाळराजांना, की आपण तिथं रस्त्यावर या आणि तुम्ही एकही खाटा त्या रस्त्याला नाही हे तुम्ही दाखवा. साईड पट्ट्या खाल्ल्या गेलेल्या आहेत. जलजीवनच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला, सगळे कामं अपूर्ण, एकही योजना पूर्ण नाही. पुढे गेलं ते नाना नानी पार्क, हे तुमचे भाषणं ऐकताना आम्ही तुमच्याबरोबर होतो. 16 साली मी ज्यावेळेस भाजपमध्ये गेलो, इथं या श्रीगोंदा शहरात प्रचार करत असताना नाना नानी पार्क गायब, 24 तास पिण्याचं पाणी गायब, मीटर दिली होती, मग ती मीटर गायब, ते पाणी फिल्टरचं गॅस फिल्टर बंद आहे, पाणी योजना फेल गेली, जारचं पाणी त्या ठिकाणी विकत घेऊन लोकांना हजारो लाखो रुपये याच्यात वायाला घालावं लागतात. आणि मग तुम्ही कुकडी आणि घोडच्या पाण्याच्या संदर्भामध्ये जेवढे आश्वासनं दिली, नुसतं टिंबेमानी जोड बोगदा करणार आणि सुप्रीमा अंतर्गत कामं करून आम्ही हा विकास निधी आणून कामं करणार, हे फक्त गाजर दाखवलं. साखळ्या योजनेचं गाजर दाखवलं. सर्वेक्षण 7.5 वर्षात तुम्ही करू शकले नाही भाजपचं सरकार असताना. आणि मग आता वडिलांनी जे केले नाही 35 वर्षात कामं, आम्हाला वाटलं होतं शिवसेना भाजपचे उमेदवार पहिल्यांदी शिवसेना भाजपचा इथं भागवा फडकला बबनदादांच्या हाताने वाटलं होतं. आता सर्वदूर विकास होईल, श्रीगोंद्याची खरोखर बारामती होईल आणि विकासाची गंगा दारोदार वाहत असताना मूलभूत प्रश्न तसेच राहिले. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवार, आपण म्हणतो की अचानक पक्षांतर झालं नागवड्यांचं, या तालुक्याला पक्षांतर नवीन नाही. बबनदादांनी अचानक राष्ट्रवादी सोडली आणि भाजपमध्ये गेलते. राहुलदादांनी 4 पक्ष बदललेले आहेत, अनेकांनी पक्ष बदललेत. पक्षांतर हे विकासासाठी, लोकप्रतिनिधी होण्यासाठी अनेकांनी केलेलं आपण पाहिलं. या तालुक्यातल्या सगळ्या पुढाऱ्यांनी ते केलेलं आहे. आपण पाहिलं की काल खासदार लंके साहेबांनी सुद्धा पक्षांतर केलं. ते महायुतीत होते, मी बी महायुतीत होतो आणि आम्ही महाविकास आघाडीत आलो. त्या पक्षांतराच्या बैठकीचा, त्या सभेचा अध्यक्ष संतोषी दबे झालेला होता. पक्षांतर हा मुद्दा नाही, जनतेचा विकास हा मुद्दा आहे. विकास झाला का? 35 वर्षातले प्रश्न सुटले का? आणि म्हणून लोकांनी अफवा केली की हा मतदारसंघ त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडे होताना अचानक एका दिवसात 2 दिवसात बैठक झाली आणि गेला. तसं नाही. 1-1.5 वर्षापासून इथं साजन पाचपुते मतदारसंघात शिवसेनेची बांधणी करीत होते आणि हा मतदारसंघ घेतला जाणार आहे असं सगळ्यांना माहिती होतं आणि तो मतदारसंघ शिवसेनेने घेतला.
आणि मग याच्यावर चर्चा झाली की काय घोडा बाजार झाला, आता विरोधकांना हे भावनेचे मुद्दे करायचे, निष्ठा आणि घोडे बाजार हे प्रचाराचे मुद्दे होऊ शकत नाहीत. प्रचाराचे मुद्दे हे होते की विकासाचे मुद्द्यावरच ही निवडणूक झाली पाहिजे. आता ज्यांनी विकास पुरुष म्हणून त्या ठिकाणी भूमिका घेतली त्यांनी विकासासाठी निधी आणला, परंतु त्याच्यातून टक्केवारी गोळा करून मलई गँग तयार करण्याचा कार्यक्रम केला आणि स्वतःचे कार्यकर्ते पोचण्यासाठी त्यांनी तो निधी वापरला. मोठ्या प्रमाणात निधी आणला त्याच्या पटीत 20% पैसे गोळा केले आणि त्या टक्केवारीच्या जेव्हावर आता हे त्या ठिकाणी स्वतःच्या आईची उमेदवारी ढापून हे शब्द जाणीवपूर्वक का वापरतोय, कारण यांनी पाहिलं की फुटीचा फायदा होईल. ह्या मतदारसंघामध्ये सातत्याने जास्त उमेदवार जर राहिले तर आपण निवडून येऊ अशी त्यांची भूमिका असते. परंतु मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला नाकारले. शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नाही, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत. घोड आणि कुकडीच्या पाण्यासाठी प्रत्येक वेळेस आंदोलन करावं लागतं. या 132 लोकांना आपण पाहिलंय की पाणी चारीला योग्य वेळी येत नाही म्हणून त्या ठिकाणी आंदोलन करावं लागते. मग तुमच्या आमदारकीच्या काळात जर तालुक्यातील जनतेला आंदोलन करावं लागत असेल तर तुम्ही करता काय? कोरोनाच्या काळामध्ये शेकडो लोक मेली. कोरोनाचं सेंटर त्या ठिकाणी रोहितदादा पवार आणि निलेश लंके साहेबांनी काढलं. मग इथल्या आमदारांच्या ह्या सुपुत्रांनी कोरोनाचं सेंटर काढून सामाजिक कार्याचा त्या ठिकाणी डोंगर का उभा केला नाही? त्यांना त्यांचे कुणी हात बांधले होते? ते म्हणले आता आम्ही विकास निधी आणण्यासाठी 4.5 वर्ष नाही, हे स्वतःचा कारखाना चालवण्यासाठी, त्या कारखान्याची त्यातून काही धनलाभ होईल का याच्यासाठी यांचे 4.5 वर्ष गेले आणि हे समाजाच्या कामापासून लांब राहिले. मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो, मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव होतो त्यावेळेस मी त्यांना म्हणायचो तुम्ही जनतेत आले पाहिजे. त्यावेळेस ते म्हणायचे 4.5 वर्षापूर्वी की मला राजकारणाचा रस नाही, इंटरेस्ट नाही, मला कारखानदारीच भली आणि मी भला. आणि त्यांना म्हणावं मोहम्मद महाराजांची शपथ घेऊन सांगा संतोष बरोबर तुम्ही ह्या गोष्टी बोलले का नाही बोलले. मी म्हणायचो तुम्ही एवढा निधी आणताय दादा पण त्याची क्वालिटी चांगली राहत नाही, तर याच्यावर काम केलं पाहिजे. त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मी म्हणायचो गावातून तुम्ही गॅसची पाईपलाईन घालू नका, ही हाय प्रेशर गॅस वाहिनी ही रस्त्याच्या खालून गावातून नेऊ नका, ही साईडनी तिथून मंजूर आहे तिथूनच न्या. पण यांनी रोड बदलला, तसा ठराव केला आणि 11 नगरसेवक नगरपालिकेत असताना आज तुमचं क्लोरीनचं पाणी फिल्टरचं योजना बंद आहे, पाण्याचा TDS 500च्या वर आहे, जीवनावश्यक ज्या सुविधा होत्या नगरपालिकेत मिळाल्या नाही. 11 नगरसेवक तुमचे होते आणि आता आमदार असताना कोरोनाच्या काळात तुम्ही लोक वाऱ्यावर सोडले. साखळी पाणी योजना आणि MIDCचं ही गाजर तुम्ही सातत्याने देताय, परंतु ह्याच्यात तुम्ही करण्यात अयशस्वी ठरले. 5 वर्षे आणि नंतर परत 3 वर्षे असं महायुतीचं सरकार होतं, तुम्ही काही केलेलं नाही. आणि म्हणून आता उद्याच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. महाविकास आघाडीचा आमदार झाला तर आपले राहिलेले प्रश्न म्हणजे रस्ते, खड्डेमुक्त रस्ते, साईड पट्ट्या, पाणी योजना गावोगावच्या, ह्या सगळी कामं जी साखळी पाणी योजना असन, राहिलेली विकासाची जेवढी कामं आहेत ही करण्यासाठी मला विश्वास वाटतो की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धव साहेबांनी, आदरणीय राहुल गांधी यांनी हा मतदारसंघ महाविकास आघाडीचं तिकीट अनुराधाताईंना दिलेलं आहे आणि त्यांच्या हातून ही राहिलेली कामं, ही सगळी मतदारसंघातली कामं, मूलभूत प्रश्न सुटतील असा विश्वास महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आणि त्यामुळं मला निश्चित वाटतो, तसाच मतदारांना वाटतोय. आणि म्हणून महाविकास आघाडीला विजयी करण्यासाठीचं वातावरण त्या ठिकाणी मतदारसंघात आहे. कोणी काही गैरसमज पसरवून देते की अन्याय झाला, तिकीट मिळालं नाही आणि मग ही राष्ट्रवादीकडे जागा होती. अत्यंत विचाराने नगरची जागा शिवसेनेकडे होती, पारनेरची जागा 15 वर्षे उद्धव साहेबांकडे होती. पूर्वी महाविकास आघाडीत 2च पक्ष असायचे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस. आता 3 आहेत, शिवसेना. मग त्यांना एक मतदारसंघ कुठला जाणार होता का नाही? मग जर श्रीगोंदा मतदारसंघ तिथं त्या ठिकाणी शिवसेनेला आलाय तर 2 मतदारसंघ राष्ट्रवादीला गेलेत. मग इथं जर घोडे बाजार झाला म्हणून तुम्ही चर्चा करता तर मग तिथल्या जागा बदलमध्ये काय घोडे बाजार झालाय का? मग काँग्रेस पक्षाने ही जागा सोडलेली आहे, तशी राष्ट्रवादीने सोडलेली आहे. मग काय त्यांच्या नेत्यांना तिथं घोडे बाजार झालाय का? तिथं जर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांना जर राष्ट्रवादीची जागा जर नगरची दिली तर त्या पक्षाच्या लोकांनी, नेतृत्वाने काय तिथं पैसे घेतलेत का? असं अजिबात नाही. हे तिथल्या मेरिटनुसार तिथं जे उमेदवार दावेदार होते, सक्षम उमेदवार, हे पाहून ही जागा शिवसेनेला दिलेली. नागवडे हे सक्षम उमेदवार आहेत. नागवडे आणि पाचपुते ही पारंपरिक लढाई या मतदारसंघाने पाहिलेली आहे. नागवडेंनी 2014 साली स्वर्गीय बापूंनी निर्णय केला आणि म्हणून राहुलदादा आमदार झाले होते. राहुलदादांनी सुद्धा 2 पावलं मागे घेऊन यावेळेस नागवडेंना त्या ठिकाणी विधानसभेत पाठवून निर्णय करायला पाहिजे होता, परंतु त्यांना असं वाटलं की आपण थांबता कामा नये. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबून दिलं नाही आणि त्यांना उमेदवारी करावी लागली. मला त्या उमेदवारीशी काही बोलायचं नाही. मी
त्यांच्या उमेदवारावर बोलणं इतका मोठा नाही, परंतु आम्ही एकत्र निलेश लंके साहेबांबरोबर काम करीत असताना मी विचार केला होता की राहुलदादा जर थांबले तर त्या ठिकाणी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं ते अजून सोपं जाईल. परंतु भारतीय जनता पार्टी नैतिकदृष्ट्या या मतदारसंघात ठरलेलीच आहे. महाविकास आघाडीचाच इथे निर्णय होणार आहे. मतं वायाला जाऊन देणार नाहीत जनता, याचा विश्वास मला मतदारसंघात फिरल्यावर वाटलाय आणि तशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे. आणि उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अनुराधाताई नागवडे या प्रचंड मताने निवडून येतील अशा प्रकारचा विश्वास मतदारांमध्ये आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या सर्व योजनांच्या भूलभुलैयाला हे आणि पाचपुते कुटुंबाच्या भूलभुलैयाला लोक त्रस्त झालेले आहेत. यातून लोक स्वतःची सुटका करून घेतील आणि क्रांती घडवतील. 2014 प्रमाणे परत तिथं परिवर्तन होईल आणि हे परिवर्तन अनुराधाताई नागवडेंच्या हाताने झालेलं त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. अशा प्रकारची वातावरण सर्व दूर आहे आणि मतदारांना या माध्यमातून आवाहन करतो की कोण कोणाची किती मतं खाणार आहेत हे गणिताची बेरीज करण्यापेक्षा आपण भारतीय जनता पार्टीचा इथला गैरकारभार आणि महाराष्ट्रातली सत्ता त्याची रोखली जात असताना आपण श्रीगोंद्यातली त्यांना सत्तेपासून बाजूला करायचं. वडील झाले की मुलगा आणि ही जी मानसिकता आहे, तुम्ही लोकवर्गणी करून विधानसभा केली होती आणि आज तुमचा डामडोल बघितला, तुमचा सगळा थाटमाट, राहणी, हवेली, महाल, शिक्षण संस्था, त्यातून मिळणारं उत्पन्न आणि विकास कामातून खाणारी टक्केवारी, ह्या सगळ्या जाचातून जनतेला मुक्त करण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीचा बरोबर राहून सगळ्यांना 1 to 1 भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीच्या अनुरोधात अशा प्रकारचे आपल्याला निर्णय करून त्या ठिकाणी उद्याच्या निवडणुकीला 20 तारखेला जाऊन 1 नंबरचं चिन्ह आहे अनुराधाताई नागवडेंचं, मशालीचं, शिवसेनेचं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाविकास आघाडीच्या त्या अधिकृत उमेदवार आहेत आणि कोण अनधिकृत आहे आणि कोण मतं कोणाचे खाणार आहे याच्यात माझ्यासारखा छोटा सामाजिक कार्यकर्ता पडणार नाही, राजकीय कार्यकर्ता पडणार नाही. मी तर विरोधकांना सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत की रेस मात्र अनुराधाताई जिंकत्यान आणि उद्या राहिलेली सर्व कामं करते याचा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो. म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर ह्या कामात सहभागी झालेलो आहेत, या प्रचारात सहभागी झालेलो आहेत आणि जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी उद्याच्या काळात जे जे आमच्याकडे येतील, संपर्कात येतील, ते प्रश्न मांडण्याचं काम, ते सोडून घेण्याचं काम प्रामाणिकपणे करू. तुम्हाला अडचणीतून बाजूला काढण्यासाठी नेत्यांची मदत मिळवून देण्याचं काम करू. इतका शब्द या माध्यमातून देतो आणि आपल्याला आवाहन करतो, विनंती करतो की सौ अनुराधाताई राजेंद्र नागवडे यांचं शिवसेनेचं चिन्ह मशाल आहे, 1 नंबरचं चिन्ह आहे आणि मतदानाला जाऊन 20 तारखेला त्या चिन्हापुढचं बटन दाबून त्यांना प्रचंड मत